नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा. आपणास आपल्या ॲग्रो विश्वा मराठी या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला आपलं चॅनल डिजिटल स्टुडिओमधून पहिलीच बातमी तुम्हाला देत आहे. मित्रांनो, बातमी खूप म्हणजे वाईट आहे, पण वास्तव शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. हे जी अनेक माध्यमातून पाऊस खूप झाला, पाऊस असं होणार तसं होणार, ह्या जी बातम्या फिरत आहेत त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. हे लोक स्वतःचं पोळी भाजण्यासाठी भोळ्या बाबड्या माझ्या बळीराजाला फसवत आहेत. मित्रांनो, मला वाईट वाटतं. पाऊस आणखी सुट्टी घेण्याची शक्यता वाढलेली आहे. पाऊस गायब व्हायचा धोका झालेला आहे. महाराष्ट्रातील पाऊस अचानकच बदल झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आजचा दिवसच फक्त पाऊस पडेल. उद्यापासून पाऊस पडण्यासाठी जे पोषक वातावरण असतं ते घटण्याची शक्यता आहे. आज कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल, मी पाऊस पडल असं तर म्हणू शकत नाही, कारण पावसासाठी सगळ्या परिस्थिती योग्य असताना, पोषक असताना पाऊस पडायला तयार नाही. काल खूप कहर असायला जोगा पाऊस पाहिजे होता, पडलेला नाही. अनेक भागात मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झालेली आहे. काही भागात तर 5 मिनिट पाऊस टिकलेला नाही. त्यामुळं मला वाईट वाटतं मित्रांनो, पण सत्य हे सांगितलं पाहिजे, म्हणजे नियोजनामध्ये बदल होतो. तर मित्रांनो, आज 29 तारीख आहे जुलैमधली, आणि पाऊस हा उद्यापासून काढता पाय घेण्याची शक्यता दिसते. रडार आणि सॅटेलाईट व्ह्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, एक जी लो प्रेशरने जी एकच रूट धरलेला आहे त्याच्यावर मी बोलून झालेला आहे. तो तर खूप मोठी सिस्टीम हॅक झाल्यासारखी झालेली आहे. परंतु आज मी तुम्हाला अनेक नवीन पैलूची माहिती देतोय. आज पाऊस कुठं होणार? हवेमध्ये एकतर गारवा निर्माण झालेला आहे. तुमच्याकडं वाजती का थंडी बघा, सकाळी आज गार हवा आहे, पण ही उद्यापासून पावसात घट होण्यासाठी निर्माण झालेली स्थिती आहे. मित्रांनो, आता लो प्रेशर तुम्हाला दिसतोय, तो कुठं आहे बघा, एक भुवनेश्वर आणि तिथूनच निघालेला आहे आणि तो तसाच गुजरातला जाणार आहे. तर मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजायच्या दरम्यान क्लायमेट बदलेल आणि त्या बदललेल्या हवामानाप्रमाणे पाऊस येण्यासाठी बऱ्यापैकी संधी निर्माण होईल. तो भाग आहे सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. बीड ते नांदेड त्या बाजूकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो. तसेच मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि मित्रांनो अकोला, तसेच मध्य प्रदेशातील इंदोर वगैरे तो MP चा भाग आहे, वर कोटापर्यंत समजा राजस्थानच्या. आणि इकडं विदर्भाचा जर विचार केला आपण तर बघा, लक्षात घ्या, खाली चंद्रपूरला मध्यम त्या हलक्या रिपरिप उघडणारच नाही. त्या ठिकाणी सतत पाऊस राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच. नागपूरच्या पूर्वेकडल्या बाजूला अतिशय जोराचा मुसळधार पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, गोंदिया त्या भागात सुद्धा पाऊस होईल. आणि ही सिस्टीम हळूहळू पुढे सरकणार आहे मित्रांनो. ते उत्तर महाराष्ट्राकडे आगेकूच करेल आणि तो पाऊस हा वर्ण नागपूरवरून मध्य प्रदेशाच्या बाजूकडून तो पुढे सरकेल. आणि महाराष्ट्रातला जर इतर मराठवाड्यातला पाऊस जर विचार केला तर नांदेड, बीड या भागात, नांदेड, बीड, परभणी, तसेच छत्रपती संभाजीनगर या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, तसेच सोलापूरचा काही भाग जो मराठवाड्याकडची बाजू आहे त्या भागामध्ये रिपरिप पाऊस हा टिकून राहण्याची शक्यता दिसते. सध्याचं क्लायमेट त्या पद्धतीचं आहे. आणि
पाऊस हा घटेल असं मी का म्हणतोय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आज रात्रीसुद्धा उशिरापर्यंत हे जे लो प्रेशरचा परिणाम म्हणून विदर्भामध्ये अतिशय जोराचा पाऊस चालू राहणार आहे. तो पाऊस पूर्ण पहाटेपर्यंत या भागामध्ये चंद्रपूर, नागपूर, अकोल्यापर्यंत जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे त्यात आणि खाली चंद्रपूरकडे दक्षिणेकडली बाजू जोराचा ते मुसळधार पाऊस होऊन तिथं पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. आणि उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस हा घटलेला असेल तरी देखील बीड, सोलापूर, लातूर, नांदेडचा काही भाग या भागामध्ये, धाराशिवचा काही भाग, पुण्याचा जो उजनी डॅमचा पट्टा आहे भीमा क्षेत्र त्यात आणि कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. ही पहाटे 5ची स्थिती आहे. उद्या सकाळी 8 वाजता सुद्धा पाऊस हा विदर्भातच अतिशय जोराने पडणार आहे. तो अकोल्यापासून नागपूरपर्यंत आणि जो चंद्रपूरपासून इंदोरपर्यंत या पट्ट्यामध्ये अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि त्याचा नक्कीच म्हणजे मराठवाड्यातील इतर भागातील पाऊस, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात हलकी रिमझिम राहील, हा पूर्ण घटलेला असेल. म्हणजे उद्या उर्वरित महाराष्ट्रात ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस राहण्याची भीती वाटते मित्रांनो. उद्यापासून जवळपास जर आपण बारीक निरीक्षण केलं तर 3 दिवसात तो पाऊस आणखी गुजरातची वापी, बडोदा, सुरत तसेच भावनगर या भागात ढगफुटी सदृश्य मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. अहमदाबादला त्याचं केंद्र जाईल लो प्रेशरचं आणि अहमदाबादमध्ये हाहाकार होण्याची शक्यता आहे. पूर परिस्थिती होईल निर्माण. खाली मुंबईला सुद्धा पाऊस आला तर येईल, नाहीतर येऊ शकत नाही अशी स्थिती आहे मित्रांनो. तुम्ही जर बघितलं आपलं लोकेशन मुंबईचं तर तुमच्या लक्षात येईल मुंबई आणि मुंबईपासून उत्तरेकडे ते पावसाचं जोर आहे. आणि मित्रांनो 31 तारखेची स्थिती आहे ते हळूहळू 1 तारखेला राजस्थानकडे सरकेल. अहमदाबादमध्ये त्याचं केंद्र होईल आणि 1 तारखेला अहमदाबादमध्ये अतिशय धोक्याचं आहे. 1 ऑगस्ट म्हणजे अहमदाबादवर महासंकट आहे. 1 ऑगस्ट 31 जुलैच्या दरम्यान. आणि त्यानंतर ते पाकिस्तानकडे, कराचीकडे ते सरकण्याची शक्यता दिसते मित्रांनो. आणि ते हळूहळू पाकिस्तानमधल्या अनेक भागात मुसळधार जोरदार पाऊस होऊन पाकिस्तानची जनता थोडीफार दिलासा मिळेल. जबलपूर, अहमदाबाद हे जे भाग आहे, जोधपूर म्हणजे राजस्थान आणि गुजरातचं पाकिस्तान बॉर्डर लगत पाऊस जाऊन धडकेल 1 तारखेला. पूर्ण देशातील पाऊस घटलेला असेल त्यावेळेस. मित्रांनो वाईट वाटतं ह्या गोष्टी सांगायला, पण जे आत्तापर्यंत वल्गना देणारी होते 8 तारखेपर्यंत असं होईल, 7 तारखेपर्यंत असं होईल, त्यांची सगळ्यांची थोबाड आता बंद होतील आणि सूर बदलतील. लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर परखडपणे निरीक्षण नोंदवणारा फक्त आणि फक्त विश्वनाथ दादाच आहे. त्यामुळं आपल्या दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दादाला सपोर्ट करा आणि खरी माहितीच्या आधारे शेती करायला शिका मित्रांनो. पूर्ण देशातील पाऊस हा घटलेला आहे. 2 तारखेला सुद्धा स्थिती बिकटच आहे मित्रांनो. परत आणखी लो प्रेशर तयार व्हायच्या तयारीला लागेल, कारण हे एक रुटीन सायकल बनलेलं आहे. लगेच लो प्रेशर हा साधारणपणे यावेळेस ऑगस्टच्या खूप म्हणजे उशिरा तयार होईल असं वाटायला लागलेलं आहे. 5-7 तारखेपर्यंत तर कुठं स्थिती दिसतच नाही लो प्रेशरची. आणि लो प्रेशर ठेपास घेतं आहे का काय अशी शक्यता वाटायला लागलेली आहे. सिस्टीम थोडी चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे, हॅक झालेली. ते कव्हर होईल असं वाटतंय. ऑगस्ट महिन्यात पाऊस हा आपल्याला थोडा सध्याच्या स्थितीनुसार जवळपास बघा 15 ऑगस्टपर्यंत वाटच पाहावी लागेल असं दिसायला लागलेलं आहे. आज काय भागात पाऊस पडेल दिलासा मिळेल, पुन्हा पाऊस जाण्याची शक्यता आहे. मी सरकारला वारंवारपणे साथ घालित होतो, कृत्रिम पावसाचा प्रयोग सक्सेसफुल होईल. सध्या ढग येतात, ढग यायचे सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो. मी पोटतिडकीने सांगतोय, कृपया सरकारने सुद्धा माझ्या बोलण्याला थोडं गांभीर्याने घ्यावं
आणि जे हे तोतया